गाईज, वेलकम बॅक टू माय नेक्स्ट ब्लॉग. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि प्लीज ते जे टिंग टिंग उठलंय ना मला, हे त्याला एक वर करा. माझ्या कारा पाठी आहे. म्हणजे मी काय केलं आज मी बनवते. मला नाही माहिती आज माझ्या डिशचं नाव आहे मला नान माहिती. मी 2 बटाटे उकडलेत आणि खायला काय करू प्लीज बघ ब्रेक त्याला. ओके, लेट्स सी द रेसिपी. हॅलो एव्हरीवन. सो आज मी बनवते आहे बेसिकली तुम्हाला खरं सांगू तर आज मला पण नाही माहिती मी काय बनवते. आज मी सकाळी उठली आणि मी बोलली की प्रणितला की बटाटे बॉईल करायला टाक. सो त्यांनी ते केलं. नंतर मी बघितलं की 4 ब्रेडचे स्लाईस पडलेत माझ्याकडे आणि ते ब्रेड पुरणार पण नाही आम्हाला दोघांना. सो मग मी काय केलं, साईडचे त्याचे कॉर्नर्स कापले आणि त्याला मस्त ब्रेड क्रम्स बनवले त्याचे. आणि बाकीच्या ब्रेडचे तुम्हाला मी एक ट्रिक सांगते की जेव्हा पण आपले ब्रेड खूप टायमाचे असतात ना, किंवा मग त्याचे ब्रेड क्रम्स बनवतात एकदम आहे ना असे सॉफ्ट होतात. सो ते क्रिस्पी करायला ना काय करायचं माहिती आहे का, ब्रेड क्रम्स झाल्याच्या नंतर त्याला ना असं मस्त तव्यावरती ना असं फ्राय टाईपमध्ये करायचं. काहीच नाही टाकायचं, फक्त ते ब्रेड क्रम्स टाकायचं आणि थोडंसं असं ना रोस्ट करायचं त्याला. सो ते मस्त पैकी ना ते असे ना क्रंची होतात. आणि इथे मी ब्रेड क्रम्स केलेत आणि लकीली की मला काही रोस्टची गरज नाही लागली, कारण की ते ब्रेड क्रम्स छान होते, क्रंचीज होते माझे. सो मी एका बाउलमध्ये ब्रेड क्रम्स काढले, त्याला साईडला ठेवलं. आणि मग नंतर त्याच्यानंतर जे मी ते ब्रेडचा जो मधला पार्ट ठेवला ना, तो पाण्यामधून एकदम काढून सगळं पाणी त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये जो सोक झालेला असतो पाणी, ते सगळं पाणी काढून टाकायचं, एकदम ड्राय करायचं त्याला. आणि त्या बटाट्याच्या बॅटरमध्ये टाकायचं. आणि त्याच्यामध्ये जे पण स्पायसेस तुम्हाला पाहिजे, तिखट पाहिजे तेवढं टाकायचं, आपलं काळी मिरी वगैरे सगळं टाकायचं. आणि मी कांदा पण टाकला आहे, मी मिरची टाकली कारण की माझा मसाला खूप स्पायसी आहे. सो मीठ मसाला जेवढं पण तुम्हाला पाहिजे ते सगळं त्या बॅटरमध्ये टाकायचं आणि एक असं डो टाईपमध्ये बनवून घ्यायचं. म्हणजे एकदम मऊ पेस्ट करायची त्याची, जोपर्यंत ते एकदम आपण पीठ कसं मळतो तेल लावून, पण तेल नाही लावायचं आहे ते ऑटोमॅटिक, कारण की बटाटा सॉफ्ट असतो ऑलरेडी. आणि ते आपण ब्रेड पण टाकलं आहे, सो ते पाण्यामधून काढलं तर ते पण सॉफ्ट झालेलं असतो. मग तो एकदम मस्त असं ना मऊ पेस्ट टाईपमध्ये होते त्या डोची. तर मग ना त्याचे मस्त असे गोल असे बॉल टाईपमध्ये तुम्हाला जी कटलेची शेप द्यायची आहे ती द्या. आणि ना मी एक बॅटर अजून एक तयार केलेलं मैद्याचं आणि पाणीचं. ते एकदम जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम ठेवायचं. आणि नंतर त्या ब्रेड क्रम्समध्ये टाकून मग तुम्हाला तव्यावरती फ्राय करायचं आहे ते. आणि तुम्हाला डीप फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करू शकतो. तुम्हाला एअर फ्रायरमध्ये टाकायचं तर एअर फ्रायमध्ये पण टाकू शकता. सो ते तुमच्यावरती आहे. सो मी तर इकडे फक्त नॉर्मल तव्यावरती आपलं बोलतात ना असंच फक्त थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती मी ते पॅटीस ठेवलेले आहे. आणि मी अजून एक पेस्ट बनवलेली, अजून एक ग्रेव्ही टाईपमध्ये बनवलेलं त्यासोबत खायला. सो माझ्याकडे जेवढे पण मेयोनीजचे पॅकेट होते त्याच्यामध्ये थोडा मेयोनीज काढला, कारण की माझ्याकडे मेयोनीज संपलेला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला स्पायसी पाहिजे किंवा टँगी पाहिजे तर त्या हिशोबाने सगळं ते मसाले एका बाउलमध्ये टाकायचे. म्हणजे बेसिकली तुमच्याकडे जेवढे पण असं टँगीवाले मसाले असतात ना, ते सगळं म्हणजे जसं कॅचअप झालं, मेयोनीज झालं, पिझ्झा सॉस झाला, आणि परत काय बोलतात ऑर्गॅनो, चिली फ्लिक्स वगैरे जेवढं पण सगळं मी मिक्स करून टाकते. सो ते एक खूप टँगीवाले की ना असं एक चटणी टाईपमध्ये होते आणि ते खूप क्रीमी आणि गोड आणि सगळे टेस्ट एकामध्ये येतात आणि ते खूप टेस्टी पण असते. सो मी ते केलं, ते एक बॅटर साईडला करून ठेवलं. आणि इकडे मी एक करून सोडत होते सगळे हे करत. आणि ह्याच्यामध्ये फक्त लो फ्लेममध्ये तुम्हाला 5 मिनिटं ठेवायचं, कारण की आतमधलं मटेरियल सगळं झालेलंच असतं. फक्त आपल्याला ब्रेड क्रम्स थोडेसे क्रंची होईपर्यंत आपल्याला फक्त ते काय बोलतात तव्यावरती शेकायचे आहेत बस. आणि जर हळूहळू एक टर्न करून घ्यायचं आणि 5-5 मिनिटांनीच, जास्त हलवायचं नाही. मी फक्त 2दा चालवलेलं, एका साईडला असे ब्राऊन होईपर्यंत आणि दुसऱ्या साईडला पण सेम ब्राऊन होईपर्यंत मी काढून टाकलं. म्हणजे 10 मिनटात माझं हे प्रोसेस झालेली सगळी. सो हे खूप टेस्टी लागलेलं, म्हणजे मला बिलीवच नव्हती होत की मी हे बनवलं आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जर अजून टेस्टी पाहिजे तर ह्याच्यामध्ये चीज टाका, म्हणजे ते चीज बॉल टाईप्समध्ये होणार, चीज कटलेट. तर मी ते टाकायचं विसरली, ॲक्च्युली चीज नव्हता पण माझ्याकडे, तर मी टाकला असता. पण खूप टेस्टी झालेलं आहे, खूप टेस्टी. म्हणजे मी बिलीव पण नाही करणार, मी कधी पण असं घरी एकटी वगैरे असेल तर मी हे बनवू शकते. आणि खूप इझी रेसिपी आहे, याच्यामध्ये जास्त टाईम पण नाही केलं. सो मी प्लेटिंग वगैरे थोडंसं शो ऑफसाठी केलं प्रणितला इम्प्रेस करायला. सो त्याला पण खूप आवडलं, कारण की आणि हे एवढं हेवी होऊन जातं की हे खाल्ल्याच्या नंतर म्हणजे भूकच नाही लागली आम्हाला. आम्ही दुपारचं जेवण स्किप केलं. आम्ही जेवढं पण आणलेलं दुपारी जेवणासाठी ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हणजे एवढं टेस्टी आणि एवढं क्रंची आणि खूप छान झालेलं आहे. सो तुम्ही पण प्लीज ट्राय करा, प्रणितला तर खूप आवडलं आहे.
मला पण आवडलं. मी तर 3 पीस खाऊन पण मी फुल झालेली. संध्याकाळपर्यंत काहीच नाही खाल्लं. सो हे खूप टेस्टी होतं. सो तुम्ही पण प्लीज ट्राय करा. आणि आपण परत एकदा मनापासून भेटूया नाही नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आता खूप ट्राय करणार आहे की डेली ब्लॉग टाकू. बिकॉज मी आता घरीच आहे थोडा दिवस. सो या, सी यू सून. बाय बाय. लव्ह यू.